आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आज आपण असे काही पदार्थ बघणार आहोत जे आपल्याला खरं तर रोज करावेसे वाटतील आणि आपलं कामही पटापट होईल. तर ते सोपे पदार्थ आहेत आणि हे पदार्थ आपल्याला कोण शिकवत आहे ते पटकन बघूया. कारण तयारी पण काही खूप लागणार आहे त्याला असं नाही, सगळं घरगुती सामान आहे. कारण जी आम्हाला पदार्थांची यादी आली होती त्याच्यातनं ते मस्त असे पदार्थ तुमच्यासाठी खास सिलेक्ट केलेले आहेत. तर ते पदार्थ कुठचे आहेत ते बघूया आणि कुठच्या सुगरण मैत्रिणीशी आपण गप्पा मारणार आहोत तेही बघूया. आणि माझी आडनाव भगिनी मला भेटलेली आहे जिचं नाव आहे मीनाक्षी गुणाजी. मीनाक्षी गुणाजी आणि राणी गुणाजी आता गप्पा मारणार आहेत. बरं मीनाक्षी, मला सांग काय करतेस? मी आता सध्या प्रोफेशनल सिंगर. हो, मस्तच. आणि काय तुझं USP म्हणजे काय, कुठल्या आवाजात तुला आवडतं गायला? लता दीदींची गातेस, आशाताईंची गातेस, कोणाची गातेस काय? मी सगळ्या प्रकारची गाणी गाते ॲक्च्युली. शमशाद बेगम, नूरजहांपासून लता, आशा, गीता दत्त वगैरे सगळे. अरे मग आता किशोर आणि रफीची पण करून टाकते. मिलन सिंग वगैरे व्हायचं नाही मला. नाही, पण एक छान मैफिल कधीतरी मस्त आपण करायला काहीच हरकत नाही. आणि बाकी कोण कोण असतं घरात काय? माझे सासरे, ही इज रिटायर्ड फ्रॉम BMC ऑफिसर. म्हणजे मिस्टर एअर इंडियामध्ये कामाला आहेत. आणि 2 मुली, रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी, छान. काय आवडतं त्या दोघींना साधारणपणे? त्यांना सगळं चमचमीत पाहिजे खायला. आणि नवऱ्याचं नाव काय? नितीन. नितीन एअर इंडियात आहेत. हो. ते मग ते पण फिरतीवर असणार कायम. मला वाटतं गुणाजींच्या काय आडनावातच आहे. गुणाजी म्हटलं की ते फिरतीवर असायला पाहिजे. एक जण भटकंती अशी करतंय, एक जण भटकंती तशी करतंय. एक्झॅक्टली. मग ते पण वेगवेगळं कुझिन सगळीकडचं फिरून त्यांनी पण खाल्लेलं असणार ना. मग त्यांना तुझ्या हातचं काय? त्यांना व्हेजिटेरियनच आवडतं. असंच काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं ना. व्हेजिटेरियन इज व्हेरी गुड. ही केटरिंग पण केलंय ना त्याने स्वतः. त्यामुळे ही नोज एक्झॅक्टली. हिल टेल मी हे असं करायचं, ह्याच्यात असं पाहिजे, हे गार्निशिंग असं पाहिजे. मदत आहे तुला? एक्झॅक्टली. कापून चिरून द्यायला पण म्हणत? हा, कोण आलं पार्टी टाइम. हो हो हो. हे हा या गुणाजींचा जरा वेगळेपण आहे. पण आमच्या गुणाजींना चहा पण येत नाही. अच्छा. त्या मानाने तुमच्या गुणाजींना त्यांची भटकंती जास्त असते ना. हा, बरोबर. तर मला वाटतं आता तिकडनं पण त्यांना ट्रेनिंगला मला यांच्याकडे ठेवायला लागेल. आणि आता आपण आज जे बनवणार आहोत ते व्हेज, पूर्ण सगळे तिन्ही पदार्थ व्हेज आहेत. व्हेजिटेरियन. सुरुवात कशापासून करूया आपण? एक उपवासाचा पण पदार्थ करतोय ना? हो, करतोय. काय आहे तो? उपवासाचे आप्पे करतोय. हो. ओके, मग त्यापासून सुरू करूया. चालेल. ओके, त्या आप्प्यांचं साहित्य लिहून. ही आहे उकडलेली बरी, भिजवलेले साबुदाणे, दही, फणसाच्या आटल्या, मीठ, बटर, तुकडे काजूचे, मिरची वाटलेली आणि सोडा. साहित्य तुम्ही लिहून घेतलं. आणि आता आप्पे आपण करायचे. तर मला सांग, हे एक्झॅक्टली ही शिजवलेली बरी आहे. हो. आणि हे भिजवलेली परत तू मळून वगैरे घेतली का? नाही, त्याला जास्त पाणी घालून मी केलंय ना, त्यामुळे ते आपोआपच सॉफ्ट झालेली, मऊ झाली असेल. म्हणजे पाण्याचं प्रमाण नेहमीच्या 3 पट घेतलंय मी. नेहमीपेक्षा 3 पट. तरच ते असं चिकट आणि छान एकजीव होईल. तर प्रमाण काय असणार आहे ते पण सांगा मला. हे जास्त आहे, म्हणजे डबल घ्यायचं याच्या. साबुदाण्याच्या डबल वरी. तर हे पहिल्यांदा आपण घेऊया. सगळा घेतला तरी चालेल. डबल तरी लागेलच. एवढं मस्त वेदर आहे बाहेर. किती पण आप्पे, आणि आप्पे असं जरा सेफ असतात डीप फ्राय नसल्यामुळे. तर ते किती पण खायला आणि उपवासाला पण चालतात ना. तेच ना, त्याचं नावच मी ठेवलं उपवास. ह्या आटल्या आहेत ना फणसाच्या. उकडून तू बारीक केले का? ऍक्च्युली हे मी भाजून रोस्ट करून घेतलं. रोस्ट करून. मग त्याला एक वेगळी चव येते ह्याला. नेहमी आपण उकडतोच, पण ह्याला छान एक वेगळी चव येते. मस्त लागते. आणि नेहमी आपल्याला प्रश्न पडतो ह्याचं काय करायचं. कधी कधी असे असतात पडलेल्या घरात, काय पडून राहतात. आपण फणस आणतो त्या आटल्या किती दिवस त्या आठवड्या पडलेल्या राहतात. आणि हे काजूचे तुकडे खाली. आता ही मी मिरची वाटून ठेवली आहे. फक्त मिरची आहे ना? हा, फक्त मिरची आहे. आणि आता आपण मीठ घालू. मीठ आणि हा सोडा थोडासा, जस्ट थोडासा खायचा सोडा थोडासा. तो पण जेव्हा तुम्ही बनवणार असाल ना तेव्हा हे एकत्र करायला घ्या, तयारी अशी करून ठेवून, नाहीतर मग ते जास्ती फसफसतं ना. हो 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 हो, अगदी शेवटलाच घालायचा तो.
आणि आपण हे सगळं आता दह्यात भिजवायचं आहे. हे नुसतं पण छान लागेल ना? नुसतं सुद्धा छान लागतं. ओके, आता हे झालेलं आहे करून. आता ते आप्पे घालायची तयारी करू. आपलं मिश्रण तयार आहे आणि हे आप्पे पात्र तुम्हाला माहिती आहे नॉनस्टिक आप्पे पात्र मिळतं सगळीकडे. हेच आहे. हां, बिडाचं पण मिळतं, पण हे घेतलं तर जरा त्यातल्या त्यात तेल तूप कमी ना. तर थोडंसं आणि साजूक तूपच घ्यायचं. एकतर उपासाचं करतोय म्हणून आणि खमंग पण होते. खमंग पण होतं. खरं. तर आता घालूया. हो हो. साबुदाण्यामुळे मस्त ते असं कुरकुरीत होईल ना ग. एक वेगळी चव येते. क्रिस्पी. हे पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया. आणि नंतर उपासाचं आपण करतोय म्हटल्यावर तुम्हाला केचप बरोबर नाही खाता येणार. चटणी वगैरे आपण खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची दही घातलेली खूपच छान लागते. छान लागेल ना. साहित्य आणि कृती. उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला वरी तांदूळ, भिजवलेला साबुदाणा, दही, फणसाच्या भाजून घेतलेल्या आठळ्यांचे तुकडे, मीठ, साजूक तूप, काजूचे तुकडे, वाटलेली हिरवी मिरची आणि खायचा सोडा. कृती: एका बाउलमध्ये उकडलेला वरी तांदूळ घेऊन त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, फणसाच्या भाजून घेतलेल्या आठळ्यांचे तुकडे, काजूचे तुकडे, वाटलेली हिरवी मिरची, मीठ, खायचा सोडा आणि दही घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. आप्पे पात्रामध्ये साजूक तूप घालून त्यामध्ये हे मिश्रण घालावं आणि आप्पे वाफवून घ्यावेत.